नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे गवार बटाट्याची रस्सा भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे पाव किलो गवार घेतलेली आहे। ही मी स्वच्छ धुवून व मोडून घेतलेली आहे। आता मी ही गवार कुकरमध्ये घालून घेते। आता यात मी एक मध्यम आकाराचा बटाटा ज्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि मध्यम फोडी करून घेतलेल्या आहेत तो घालून घेते। आता यात आपल्याला जितकी आपण गवार घेतलेली आहे तितकंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि कुकरला एक शिटी काढून घ्यायची आहे। आता मी इथे फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी तेल घालून घेते। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। हा कांदा टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे। आता यात मी 1.5 चमचा घरगुती मसाला घालून घेते। अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पूड, पाव चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी जे आपण गवार बटाटे कुकरमध्ये शिजून घेतलेले आहेत ते घालून घेते। हे आपल्याला यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या भाजीवर झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकणावर पाणी घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता झाकणावरचं पाणी सुद्धा सुकलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यात मी अर्धी कवड ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तो घालून घेते। हे घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर अशी ही आपली गवार बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।